Hello student, today we are going to learn class 6 subject science substances in surrounding their state and properties. Then let's see what are the state of substances. Solid, liquid and gases are the three state of substances. स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या तीन मुख्य अवस्था असतात. And heat is the cause of change of the state of substances. आणि उष्णता ह्या पदार्थांचं एका स्थितीतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होण्यासाठी महत्त्वाचं माध्यम आहे. Change of state of substances. Then you can see here one diagram. When we give heat to the substances, any substances, it converts their state. The state of substances, when a substance changes from one state to another, this process is called the conversion or the change of the state of substances. The state of substance changes if it is heated or cooled. Every substance in our surrounding found in either solid, liquid or gaseous state. प्रत्येक आपल्या अवतीभोवतीचे जे पदार्थ असतात ते सॉलिड म्हणजे स्थायू, द्रव किंवा वायू यांपैकी एखाद्या अवस्थेमध्ये असतात. ज्यावेळेस आपण त्यांना उष्णता देतो त्यावेळेस त्याचं रूपांतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल, आपण जर आईसला उष्णता दिली तर आईसचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये होतं. लिक्विडला परत उष्णता दिली असता, वॉटरला पुन्हा उष्णता दिली असता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर वॉटर वेपरमध्ये होतं, म्हणजेच वायू अवस्थेमध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, इव्हॅपोरेशन्स म्हणतो. जर आपण पदार्थ वॉटर वेपर कूल केलं, थंड केला तर त्याला ती प्रोसेस जी आहे त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. आणि वायूचं रूपांतर कंडेन्सेशन थ्रू पुन्हा लिक्विडमध्ये होतं. आणि आपण आणखी जर त्याला फ्रीज केलं, आणखी थंड केलं तर त्याचं रूपांतर पुन्हा स्थायूमध्ये होतं, म्हणजेच फ्रीजिंग. या प्रोसेसला आपण फ्रीजिंग म्हणतो. तर कधी कधी काय होतं की स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये न होता डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं. धिस प्रोसेस इज कॉल्ड सब्लिमेशन्स. हीट अँड चेंज इन फिजिकल स्टेट. देन लेट्स सी व्हॉट इज द रिलेशन्स बिटवीन हीट अँड चेंज इन फिजिकल स्टेट. उष्णता आणि पदार्थाची भौतिक अवस्था यामध्ये काय रिलेशन आहे. On gaining heat, the substances changes from solid to liquid and liquid to gases. On the other hand, when the substance cool, heat it change from gases to liquid and liquid to solid state. ज्यावेळेस पदार्थाला उष्णता देऊ त्यावेळेस त्याचं रूपांतर सॉलिडमधून लिक्विड आणि लिक्विडमधून गॅसेस होतं. ज्यावेळेस आपण पदार्थाची उष्णता काढून घेतो, कूल करतो त्यावेळेस गॅसेसमधून लिक्विड आणि लिक्विडमधून सॉलिडमध्ये त्याचं अवस्थांतरण होतं. देन नेक्स्ट पॉईंट, डू यू नो कोकोनट ऑइल फ्रीजेस इन विंटर. कोकोनट ऑइल हे विंटरमध्ये घट्ट होतं. का बरं असं होतं. स्पिरिट, पेट्रोल हॅव चेंज इन टू अ वेपर. स्पिरिट किंवा पेट्रोल बराच वेळ तसंच ठेवलं तर त्याची वाफ बनते आणि काही वेळाने ते नाहीसं होतं. कॅम्फर, नेफ्थायलिन बॉल, ॲल्युमिनियम क्लोराईड, धिस सॉलिड डायरेक्टली चेंज इन टू गॅसेस स्टेट विदाउट चेंजिंग इन टू अ लिक्विड स्टेट. कॅम्फर, नेफ्थायलिन बॉल हे जे सॉलिड थिंग्स आहेत हे लिक्विडमध्ये न कन्व्हर्जन होतं, डायरेक्टली त्याचं वायूमध्ये कन्व्हर्जन होतं. धिस प्रोसेस इज कॉल्ड सब्लिमेशन्स. Then do you know what is sublimations and how to solid get converted into liquid and liquid into the gases. When solid due to heat converted into liquid called melting. स्थायूचं द्रवात रूपांतर होतं उष्णता मिळाल्यानंतर, त्याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग म्हणतो. लिक्विडचं गॅसेसमध्ये रूपांतर होतं त्याला वेपोरायझेशन्स म्हणतो. ज्यावेळेस आपण गॅस किंवा वेपर कूल करतो त्यावेळेस धिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन्स अँड गॅस कन्वर्ट इंटू लिक्विड अँड लिक्विड गेट कन्वर्टेड इंटू सॉलिड. धिस प्रोसेस इज कॉल्ड फ्रीजिंग. देन सॉलिड. व्हॉट इज सॉलिड. You can see here
the cube of ice. There are so many things in our surrounding which have in this solid state. Stone, wood, etc., etc., so many things. Then what is solid? The solid has shape of its own and solid has definite volume. सॉलिडला स्वतःचं, स्थायूला स्वतःचा असा आकार असतो आणि आकारमान असतं, व्हॉल्यूम असतो. फॉर एक्झाम्पल शुगर और पीस ऑफ आयर्न. देन लिक्विड. व्हॉट इज लिक्विड? यू कॅन सी हिअर the water in container. Water is also liquid. Then what is liquid? The liquid does not have a shape of its own. Take the shape of the container. लिक्विडला स्वतःचा असा आकार नसतो. ज्या डब्यामध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड ठेवू त्याचा शेप हा लिक्विडला प्राप्त होत असतो. बट इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. पण त्यांना स्वतःचा असा आकारमान असतं. फॉर एक्झाम्पल पेट्रोल, वॉटर एक्सेट्रा. देन गॅसेस. गॅसेस डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. गॅसेस डज नॉट हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल एअर. टेम्परेचर्स अँड थर्मामीटर. देन when a substances get heat, it becomes warm and hot. We put our hands or fingers in the water to judge. ज्यावेळेस सबस्टान्सला हीट मिळते त्यावेळेस उष्णता दिली असता. सबस्टान्स कोणताही पदार्थ हा गरम होतो, पण आपण त्याच्यामध्ये हात ठेवून आपल्याला समजतं की तो गरम आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट टेम्परेचर कळतं का त्याचं? बिलकुल कळत नाही. देन हाऊ कॅन वी मेजर द एक्झॅक्ट टेम्परेचर्स ऑफ दॅट सबस्टान्सेस? How water it is, but that is not an accurate measure. We can judge it is warm, but we cannot say what is the accurate measures of that substances with our hand. But if we use thermometer, thermometer is used to measure temperature. The degree Celsius is the unit of measuring temperature. There are several types of thermometer available now. Their digital thermometers are frequently used. आता बरेचसे थर्मामीटर बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत, परंतु डिजिटल थर्मामीटर हा प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. आणि जे उष्णता मोजण्याचं एकक आहे ते आपण काय म्हणतो? डिग्री सेल्सिअस म्हणतो त्याला. तुम्ही खाली थर्मामीटर पाहू शकता. याच्यावर सेल्सिअस आणि फॅरेनहीट हे उष्णता मोजण्याचे दोन्ही युनिट आहेत. फॅरेनहीट, एफ मीन्स फॅरेनहीट अँड सी मीन्स डिग्री सेल्सिअस. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज दी बॉइलिंग. व्हॉट इज बॉइलिंग? यू कॅन सी हिअर इन पिक्चर्स. As the water gets heated, if temperature increase and it evaporates at a faster and faster rate, this is called boiling of waters or ebullitions. At sea level, pure water boils at 100 degrees Celsius. Give the boiling point of water. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता दिल्यानंतर पाण्यातून बबल यायला सुरुवात होतात त्यावेळेस आपण काय म्हणतो? तर बॉइलिंग वॉटर हे बॉइलिंग झालेलं आहे किंवा उकळलेलं आहे. समुद्र सपाटीवर बॉइलिंग पॉइंट पाण्याचा हा 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे आणि त्यालाच आपण इव्होल्युशन्स असंही म्हणतो. देन नेक्स्ट पॉइंट इज कंडेन्सेशन्स. व्हॉट इज कंडेन्सेशन्स? यू कॅन सी हिअर इन डायग्राम. देअर आर आइस क्यूब्स इन ग्लास अँड सम ड्रॉपलेट्स स्टिक ॲट द आउटर साइड ऑफ दॅट ग्लास. आपण ग्लासामध्ये काही आईस क्यूब ठेवलेले आहेत आणि बाजूने आपल्याला ड्रॉपलेट्स चिकटलेले दिसतात. असं का होतं? तर शेजारची हवा ग्लासमध्ये आईस क्यूब असल्याने शेजारची हवा थंड होते आणि हवेमध्ये असलेल्या वॉटर वेपरचं रूपांतर हे ड्रॉपलेट्समध्ये किंवा पुन्हा पाण्यामध्ये होतं आणि ते अशा पद्धतीने बाहेरून ग्लासला चिकटलेले दिसतात. धिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. व्हेन वॉटर वेपर्स कूल, it is converted into water again. This process is called condensation. Condensations of steam also take place at 100 degrees Celsius. The boiling point and the point of water the same. या ठिकाणी कधी कधी काय होतं,
ज्यावेळेस आपण पाणी उकळतं ठेवतो आणि त्याच्यावर जर झाकण ठेवलं तर झाकणाच्या खालच्या बाजूनेही आपल्याला पाणी चिकटलेलं दिसतं, पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. असं का होतं? याचाच अर्थ काय तर 100 डिग्री सेल्सिअसला सुद्धा पाण्याचं थंड झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते किंवा कंडेन्सेशन्स मेथड त्या ठिकाणी सुद्धा होते 100 डिग्री सेल्सिअसला पण. म्हणजेच काय तर पाण्याचा कंडेन्सेशन्स पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा सेम आहे. नेक्स्ट, फ्रीजिंग. The water kept in a fridge or on ice become cooler and cooler, that is, its temperature falls. Certain temperatures water does not get any cooler but start freezing and form ice. The temperatures at which water get converted into ice, it's called freezing point of water. आपण जर फ्रीजमध्ये पाणी ठेवलं तर काही वेळाने त्याचा आईस तयार होतो. आपण जर पाण्याचं टेम्परेचर कमी केलं तर ते कमी कमी होत जातं. एका ठराविक टेम्परेचरनंतर पाणी आईसमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होतं. अँड धिस इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. द वॉटर्स हॅव फ्रीजिंग पॉईंट दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस इफ the temperature of substances can fall below 0 degree Celsius, it's called minus degree Celsius. 0 डिग्री सेल्सिअस पण पेक्षाही पदार्थाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि तिथून पुढे कमी झालेलं टेम्परेचर आपण मायनस काउंटिंग करतो. म्हणजे -1 डिग्री सेल्सिअस, -2 डिग्री सेल्सिअस, -4 डिग्री सेल्सिअस एक्सेट्रा. When ice get heat, it starts melting or changing in liquid state again. Ice melts at 0 degree Celsius. आपण जर आईसला उष्णता दिली, लिक्विडला जर आपण कूल केलं तर 0 डिग्रीला आईस तयार होतो आणि आईसला जर उष्णता द्यायला सुरुवात केली तर 0 डिग्री सेल्सिअसला पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. याचाच अर्थ काय तर पाण्याचा मेल्टिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट इज सेम. फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय असतो तर सेम असतो. इट मीन्स दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर सेम. द नेक्स्ट पॉईंट, व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. पदार्थाच्या भौतिक स्टेट्सनुसार पदार्थाचे वेगवेगळे होणारे उपयोग. You can see here the different shape of candles. There are so many beautiful candles available in markets. The candles are made by melting paraffin wax. Paraffin wax हे मेल्ट करून त्याच्यापासून वेगवेगळ्या शेप्समध्ये आपण कॅन्डल्स तयार करू शकतो. Solid carbon dioxide means dry ice is used to make ice cream and to keep it frozen. आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी आपण सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा किंवा त्यालाच आपण ड्राय आईस म्हणतो त्याचा यूज करतो. लिक्विड नायट्रोजन इज यूज इन ॲनिमल हॅजबेंड्री. लिक्विड नायट्रोजनचा ॲक्च्युली नायट्रोजन वायू असतो किंवा गॅस असतो पण त्याचं लिक्विड स्टेटमध्ये किंवा कन्व्हर्जन करून तो ॲनिमल हॅजबेंड्रीमध्ये आपण त्याचा यूज करतो. Sand or silica is melted to make glass. You can see here the picture of glasses. These glasses are made up with the silica or sand. म्हणजेच वायू वितळवून त्यापासून ग्लासेस तयार केले जातात, काच तयार केली जाते. Metal like gold and silver are melted to make ornaments. गोल्ड, सिल्वर आणखी काही धातू आहेत की जे मेल्ट केले जातात आणि ते वितळून त्यांच्यापासून वेगवेगळे छान असे दागिने तयार केले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. लोखंड वितळून त्यापासून वेगवेगळे धातू त्यापासून वेगवेगळे हत्यारे तयार केली जातात. द नेक्स्ट, सब्लिमेशन्स. यू कॅन सी हिअर द चेंज ऑफ solid substances directly into a gas or vapor without first changing into a liquid is called sublimation. For example, camphor, iodine crystal. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयोडीन क्रिस्टलला हीट दिल्यानंतर त्याचं रूपांतर हे डायरेक्टली गॅसेसमध्ये होतं आहे आणि पुन्हा तो कूल झाल्यानंतर त्याचं परत रूपांतर हे स्थायूमध्ये होतं आहे. म्हणजे लिक्विडमध्ये याचं रूपांतर होतं आहे का? होत नाही आहे. डायरेक्ट सॉलिडचं गॅसेसमध्ये म्हणजे स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होतं आहे आणि वायूचं परत स्थायूमध्ये रूपांतर होतं आहे. लिक्विडमध्ये रूपांतर होत नाही.
हाच प्रयोग तुम्ही विथ डायग्राम या ठिकाणी पाहू शकता. दिस प्रोसेस इज कॉल्ड सबलिमेशन. Then next point, the substances in the surrounding, their state and properties. You can see here the different objects or the different things, the cupboard, chair, table, etc., etc., and some things are made up with the plastic. The substances and object. Then what is the difference between the substances and object? Substances means the wood, for example, plastic. These are the substances. म्हणजे लाकूड, प्लॅस्टिक हे सबस्टान्स झाले आणि त्याच्यापासून आपण ज्या असंख्य वस्तू तयार करतो त्या वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट. प्लॅस्टिक, आयर्न, वूड आर सबस्टान्सेस अँड थिंग्स विच आर मेड अप विथ दोज सबस्टान्सेस ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल चेअर, बकेट, फर्निचर, स्टूल, टेबल, दीज आर दी ऑब्जेक्ट. या ज्या वस्तू आहेत हे काय झाले तर ऑब्जेक्ट्स झाले आणि ज्या वस्तूंपासून हे ऑब्जेक्ट्स तयार होतात these are called the substances. Then properties of substances. Let's see what are the properties of substances. Brittleness, ठिसूळपणा. The substances which are easily break in a small pieces of particles, such substances are said to be brittle. And these properties of substances is called brittleness. ज्यावेळेस पदार्थ इझिली ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो तर ब्रिटल, ठिसूळ पदार्थ असं म्हणतो. त्या प्रॉपर्टीला ठिसूळपणा असे म्हणतो. हार्डनेस, द सबस्टान्स विच आर व्हेरी हार्ड टू ब्रेक, फॉर एक्झाम्पल आयर्न, स्टील. These substances cannot be break easily. This property of substances is called hardness. ह्या ज्या सबस्टान्सेसच्या प्रॉपर्टीज आहेत की तो इझिली ब्रेक होत नाही त्याला आपण काय म्हणतो कठीणता असे म्हणतो. Then next property, that is elasticity. Some substances change of force is applied on them but return to their original shape and size when a force is removed. This property is called elasticity. For example, rubber, sponge, etc. काही वस्तूंवर फोर्स अप्लाइड केल्यानंतर त्या वस्तूंचा आकार बदलतो आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा त्या मूळ जागेवर परत येतात त्याला आपण काय म्हणतो तर इलेस्टिसिटी असे म्हणतो. नेक्स्ट, फ्लुडिटी. लिक्विड फ्लो डाऊन ऑन अ स्लोपिंग सरफेस. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुडिटी. लिक्विड जर आपण उतारावर सोडलं तर ते खाली वाहून जातं किंवा ज्या बाजूला उतार आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिक्विडला स्लोप होतं त्याला आपण काय म्हणतो फ्लुडिटी म्हणजे वाहकता. Next point, that is density. If there is two blocks, iron and wooden, iron sink in water but wooden float on the water. जर आपण दोन सारख्या आकाराचे ब्लॉक्स घेतले, एक वुडनचा आणि एक आयर्नचा, एक पाण्यावर तरंगतो आणि आयर्नचा पाण्यामध्ये बुडतो. असे का बरं होते? This is because of difference in their densities. Substances of same volume, the one get greater density are heavier than those of lesser density. ज्याची डेन्सिटी जास्त असते तो जड असतो आणि ज्याची डेन्सिटी कमी असते तो हलका असतो वजनाने. ज्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते तो पाण्यावर तरंगतो. ज्याची डेन्सिटी म्हणजे घनता पाण्यापेक्षा जास्त असते तो पाण्यामध्ये बुडतो. नेक्स्ट पॉइंट इज सोल्युबिलिटी. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टान्सेस ऑफ गेटिंग डिझॉल्व्ड is called solubility. For example, salt dissolve in water. जर आपण वॉटर आणि साल्ट मिक्स केलं तर साल्ट पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं त्यालाच आपण काय म्हणतो द्रावणीयता म्हणतो. नेक्स्ट, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. when we can look through a substances other side then that substances is said to be transparent and this property of substances is called transparency. आपण जर एखाद्या पदार्थामधून अलीकडचं पलीकडे पाहू शकतो त्यावेळेस त्या पदार्थाला पारदर्शक म्हणायचं आणि या प्रॉपर्टीला गुणधर्माला आपण काय म्हणतो तर पारदर्शकता असे म्हणतो. लेट्स ओव्हरलुक ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस. ब्रिटलनेस, ठिसूळपणा, हार्डनेस, कठीणता, इलेस्टिसिटी, देन फ्लुडिटी,
density, solubility and transparency. Next, metals. Metals form a separate group of substances. Metal have some common properties. पहा, मेटल्स म्हणजे धातू आणि धातू हा वेगळा असा ग्रुप आहे. आपल्याला धातू माहिती आहे, देर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स, ॲल्युमिनियम, आयर्न, देन गोल्ड, सिल्वर, दीज आर दी मेटल्स. आणि ह्यांना विशिष्ट असा गुणधर्म असतो, त्या गुणधर्मांवरून आपण लगेच ओळखतो हा मेटल आहे, हा धातू आहे. देन लेट्स सी व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ मेटल. Malleability. Metals can be converted into sheets by hammering. These properties of metals is called malleability. आपण जर मेटलवर ठोकलं तर अशा पद्धतीने आपण त्याचं रूपांतर पत्र्यामध्ये होतं, फ्लॅट सरफेसमध्ये त्याचं रूपांतर होतं. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड malleability. देन ductility. Metal can be stretched and drawn into wires. This property of metal is called ductility. आपण जर मेटलला स्ट्रेच केलं किंवा यांना ओढलं, त्याला जर उष्णता दिली आणि आपण ओढलं तर तो न तुटता त्याची छोट्या तारेमध्ये अशा पद्धतीने छोट्या छोट्या तार आपल्याला तयार करता येतात. त्यालाच काय म्हणतो आपण तर डक्टिलिटी असं म्हणतो. देन नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजेच मेटल हे विद्युतचे सुवाहक असतात. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू द मेटल. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मेटल काय करतात, एका ठिकाणावरून विजेचे वहन दुसऱ्या ठिकाणापर्यंत करतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असे म्हणतो. अशा पद्धतीने कॉपर, ॲल्युमिनियमच्या वायरमधून विद्युत धारा वाहून आणली जाते. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट, थर्मल कंडक्टिव्हिटी. अँड व्हॉट इज थर्मल कंडक्टिव्हिटी? When a piece of metal is heated at one place, the whole of it becomes hot. It shows that metal allows heat to flow through them. This property is called thermal conductivity. आपण जर मेटल एका बाजूला तापवला असता, त्याच्यातून उष्णता दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजेच धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. आपण कढई गरम करायला ठेवली असता, खाली उष्णता दिल्यानंतर वर कढईची किनारसुद्धा गरम होते. This property of the metals is called thermal conductivity. Then next property, that is the characteristics color. Metal have a typical shine or luster. Every metal has a characteristics color. मेटलला स्वतःचा असा विशिष्ट कलर असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पितळ आणि तांब्याची भांडी घेतलेली आहेत. तर पितळाला येल्लो कलर आहे, एक प्रकारची शाईन असते मेटलला. नंतर कॉपरचा कलर ब्राऊन कलरचं कॉपर किंवा थोडंसं लालपट कलरचं कॉपर आपल्याला पाहायला मिळतं. गोल्ड पाहिलं तर येल्लो कलरचं गोल्ड असतं. ॲल्युमिनियम हॅव व्हाईट कलर. मीन्स ऑल मेटल्स हॅव टिपिकल शाईन अँड लस्टर अँड स्पेसिफिक कलर. नेक्स्ट पॉईंट दॅट इज सोनोरिटी. Metal produce a ringing sound. This property is called the sonority of metal. आपल्या हातून जर एखादं भांडं मेटलचं खाली पडलं तर त्याचा बराच वेळ आवाज घुमत राहतो. किंवा मंदिरातील घंटा ही मेटलचीच तयार केलेली असते, ती वाजवली असता बराच वेळ त्याचा आवाज येत राहतो. दिस इज कॉल्ड रिंगिंग साऊंड अँड धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोरिटी. These are the properties of the metals. And let's overlook on the properties of metal: malleability, ductility, thermal conductivity, electrical conductivity, sonority, luster and characteristics color. These are the properties of metal. With that we finish our lessons, and let's see the questions and answers of this lesson. You can see here the questions and answer, and write down these questions and answers in your notebook.